नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो, कृषी दर्शन लाईव्ह फोन इन कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपण सगळेजण नेहमीच नवनवीन काही उद्योग करता येतील का, त्यातनं काही चार पैसे आपल्याला मिळतील का याच्या शोधात असतो। आपल्या महाराष्ट्रात लाव्ही नावाचा एक पक्षी आढळतो। लाव्हीला अर्थात हिंदीमध्ये बॅटर आणि तितर किंवा इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर क्वेल असं म्हणतात। हा जापनीज क्वेल जो आहे तो चवीला अत्यंत रुचकर आणि छान असतो, आरोग्यासाठीही चांगला आहे आणि विशेष म्हणजे त्याला जागा फार कमी लागते, भांडवलही कमी लागतं आणि तो कोणत्या रोगांना सहसा बळी पडत नाही। म्हणजे आपण जर त्याचं संगोपन केलं तर नक्कीच आपल्याला त्याच्या आजारावरचा जो काही खर्च आहे तो कमी येतो। हे सगळं सांगण्यामागचं कारण काय, तर आपण एक नवीन उद्योगसंधी म्हणून जापनीज क्वेलकडे बघू शकतो। तर नेमकं हे संगोपन करायचं कसं, हा व्यवसाय करायचा कसा, केव्हा कुठे कोणाला आणि कशा पद्धतीने करता येईल, हेच आपण आज सगळं समजून घेऊया। शेतकरी बंधू भगिनींनो, आजच्या कार्यक्रमाचा विषय लक्षात घ्या। आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे जापनीज क्वेल संगोपन, ग्रामीण भागात रोजगाराची संधी। आणि आज आपल्यासोबत डॉक्टर नरेश बांगर आलेले आहेत। डॉक्टर नरेश बांगर हे सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, प्रादेशिक पशुसंवर्धन सहायुक्त कार्यालय मुंबई या ठिकाणाहून आलेले आहेत। नमस्कार डॉक्टर। नमस्कार। आपल्या कार्यक्रमात स्वागत करते मनपूर्वक। आणि शेतकरी बंधू भगिनींनो, आपला हा आजचा लाईव्ह फोन इन कार्यक्रम आहे, तेव्हा आमचे फोन नंबर्स आपण लिहून घ्या आणि त्या फोन नंबर्सवर आपण फोन करा। फोन नंबर्स असे आहेत 24908050, 24988050। मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड लावायचा आहे। आणि माझी सगळ्या प्रेक्षकांना विनंती सुरुवातीलाच अशी असणार आहे की जेव्हा आपण फोन कराल तेव्हा आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज पूर्ण बंद करा आणि सलग प्रश्न विचारा। चर्चेला सुरुवात करूया। सर, मला सुरुवातीला सांगा, हा जो लाव्ही पक्षी आहे जापनीज क्वेल जो आहे तो नेमका कसा आहे, त्याची माहिती काय द्याल आपण? जापनीज क्वेल ॲक्च्युली हा जापनीज व्हरायटी आहे, पण भारतामध्ये आपण त्याला लावी जी प्रजाती आहे ती भारतामध्ये आढळून येते। त्याला आपण लावा म्हणतो, हिंदीमध्ये बटेर म्हटलं जातं किंवा तितर म्हटलं जातं। तितर ॲक्च्युली थोडासा वेगळा असतो लाव्यापेक्षा, बटेरच तो अगदी योग्य शब्द राहील त्याला। तर ह्या ज्या भारतीय प्रजाती आपल्याकडे वेगवेगळ्या लाव्याच्या आहेत। साधारणपणे आपण जंगलामध्ये वगैरे किंवा शेतामध्ये पाहिलं तर एक झुंडीने राहणारा पक्षी जो आपण तिथे त्याच्या जवळपास गेलं, झाडाझुडपात राहणारा पक्षी त्याच्या जवळपास गेला की तो असं फरकन आपल्यापासून उडून जातो। ही जी जापनीज क्वेल आपण सांगतो आहोत त्याची संगोपनाची जी सुरुवात आहे ती नेमकी केव्हा, कधी आणि कुठे कशी झाली, काय आहे नेमका त्याचा मागचा इतिहास? आपल्याला माहीतच असेल की पुरातन काळापासून हा जो जापनीज क्वेल किंवा आपला जो भारतीय पक्षी आहे हा एक चविष्ट आणि उत्तम प्रतीचा खाण्यायोग्य पक्षी असा समजला जातो। त्याची शिकार केली जाते आणि त्याच्यापासून शिकार का केली गेली, कारण ती चविष्ट आहे, खाण्यासाठी चांगलं आहे म्हणून शिकार केली जात होती आणि ते खाण्यासाठी योग्य हे पूर्वीपासूनच ते फिक्स आहे, म्हणजे लोकांना त्याची चांगली माहिती आहे। आणि दुसरी गोष्ट अशी आहे की याचा जो उल्लेख आहे पूर्वापारपासून भारतातच नव्हे इतरही देशांमध्ये त्याचा उल्लेख आढळतो। त्याच्या इतिहासामध्ये, इजिप्तच्या इतिहासामध्ये आहे, रोमनच्या लिखाणामध्ये सुद्धा याचा उल्लेख आढळून येतो। तसंच बटेर हे मानवाचं खाद्य आहे असा उल्लेख बायबल आणि कुराणामध्ये सुद्धा आहे। त्यामुळे ह्या पक्षी खाण्यासाठी कुठल्याही धर्माचं किंवा कशाचं बंधन नाही आहे, प्रत्येक जाती धर्माचे लोक हे पक्षी खाल्ले जातात। त्यामुळे कसं झालं की ह्या पक्ष्यांना ची शिकार होत होती आणि त्यांचं शिकार केल्यानंतर खाल्लं जात होतं। कालांतराने काय झालं की त्याचं संगोपनाला सुरुवात झाली। साधारणपणे इतिहासामध्ये असं आढळून आलं की 1595 साली जपानमध्ये याचं संगोपनाला सुरुवात करण्यात आली आणि त्याचबरोबर हा पक्षी जो आहे आजारांसाठी सुद्धा चांगला आहे। त्याच्यामध्ये पोषक तत्व चांगले असल्या कारणाने काही आजारांवरती तो एक औषध उपचार म्हणून सुद्धा पूर्वीच्या काळी वापरला जातो। उदाहरणार्थ क्षयरोगावरती हा एक चांगल्या प्रकारचा औषधी म्हणून असं समजलं जातं। त्यामुळे त्याचं संगोपन करणं किंवा खाणं हे आलं त्याबरोबर। तसंच हे जे पक्षी आहेत चीनमध्ये, तैवानमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती त्यांचे पालन पोषण केलं जातं। सद्यस्थितीमध्ये जपान, कोरिया, हाँगकाँग, फ्रान्स, इटली, जर्मनी आणि अमेरिका अशा देशांमध्ये याचे अद्ययावत असे फार्म्स आढळून येतात। जसे आपण कोंबड्यांचे अद्ययावत फार्म पाहिले, पूर्ण ऑटोमायझेशन्स पाहिलेले आहेत, त्या प्रकारचं कंप्लीट ऑटोमायझेशनचे असलेले फार्मसुद्धा ह्या देशांमध्ये आढळून येतात।
भारतामध्ये साधारणतः 1974 साली CRI ही जी इज्जतनगरमधली पोल्ट्रीमधली एक सर्वात मोठी इन्स्टिट्यूट मानली जाते, सेंट्रल एव्हियन रिसर्च ऑफ इन्स्टिट्यूट, त्याला पोल्ट्रीची पंढरी म्हटलं जातं भारतामध्ये. इथे प्रत्येक प्रकारच्या पक्ष्यांवरती, कोंबड्यांवरती संशोधन केलं जातं. तर इथे एक साधारणपणे 1974 साली तो आपल्याकडे आणलं गेलं आणि अशा प्रकारे भारतामध्ये हा पक्षी पहिल्यांदा आपल्याकडे आलेला आहे. भारतात आपल्याकडे तो पहिल्यांदा आला, पण त्याचा विकास आपल्या भारतामध्ये कसा झाला, म्हणजे कशा कशा प्रकारे तो लोकांपर्यंत पोहोचला, आपलं कसं केलं लोकांनी, प्रचार प्रसाराकडे येऊया, पण विकास नेमका कसा झाला त्याचा? कसं आहे, कुठलाही पक्षी किंवा आपण व्यवसाय करतो तर त्याची ती उपयुक्तता पाहिली जाते की तो पाळल्यानंतर आपल्याला त्याच्यापासून उत्पादन आणि उत्पन्न अशा दोन्ही गोष्टी तिथनं मिळणं गरजेचं आहे. उत्पादन तर मिळतं, आता कुठलाही पक्षी संगोपन केलं की त्यातनं उत्पादन तर मिळणार आहे, पण ते उत्पन्न म्हणजे ते पाळल्यानंतर त्याच्यावरचा खर्च जाता तो आपल्याला फायदेशीर कसा राहील अशा प्रकारचं ते पाहिलं जातं. म्हणून ज्यावेळेस आपल्याकडे CRIने ते लावे किंवा जॅपनीज स्क्वेल आपल्याकडे आणले गेले, त्याच्यावरती संशोधन केलं गेलं आणि त्याच्यातल्या वेगवेगळ्या प्रजाती त्यांनी निर्माण केल्या वेगवेगळ्या गरजेनुसार. म्हणजे अंड्यासाठी जर आपल्याला वापरायचं असेल तर अंड्याची प्रजाती निर्माण केली, मांसासाठी जर वापरायचं असेल तर मांसाची प्रजाती निर्माण केली. असं त्यांनी संशोधन केलं आणि कमीत कमी खाद्य खाऊन कमीत कमी खर्चामध्ये कसं वाढेल असे त्यांनी वेगवेगळ्या प्रजाती त्यांनी निर्माण केल्यात. तर आपण एक स्लाइडमध्ये मी तुम्हाला त्यांनी जे निर्माण केलेल्या प्रजाती आहेत त्या दाखवू इच्छितो. त्याच्यामध्ये पहिलं जर आपण स्क्रीनवर पाहत असाल तर कॅरी उत्तम म्हणून आहे, ही मांसासाठी वापरली जाते. त्याच्यानंतर कॅरी पर्ल आहे. कॅरी हा सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूटचा शॉर्ट फॉर्म आहे. कॅरी पर्ल म्हणजे हे जे पक्षी आहेत यांची अंडी पांढरी आहेत. साधारणपणे बटेरची किंवा लावेची अंडी तपकिरी रंगाची असतात आणि त्याच्यावरती काळे ठिपके असतात, पण ही जी प्रजाती त्यांनी निर्माण केलेली आहे ही केवळ पांढऱ्या अंड्यांसाठी केलेली आहे. त्याच्यानंतर कॅरी उज्ज्वल आहे, ही साधारणपणे क्रॉस ब्रीड तयार केलेलं आहे. पांढऱ्या कलरचं विदेशी बॉब व्हाईट नावाचा जो क्वेल आहे, जॅपनीज क्वेल आहे, त्या क्वेलपासून आणि आपल्या जॅपनीज क्वेलचं याचं त्यांनी संकर करून कॅरी उज्ज्वल निर्माण केलेली आहे. तसंच कॅरी श्वेता, त्याच बॉब व्हाईटचाच एक प्रकार आपल्याकडे जो डेव्हलप केला त्याच्यामधनं तो कॅरी श्वेता निर्माण झालेला आहे. आणि एक साधारण पूर्ण तपकिरी कलरचा पक्षी सुद्धा त्या जॅपनीज व्हरायटीमध्ये आढळून येतो. त्याचं वेगळं त्यांनी सिलेक्शन करून तयार केलेलं आहे, त्याला कॅरी ब्राऊन असं नाव दिलेलं आहे. आणि त्या कॅरी ब्राऊन्स आणि पांढऱ्या क्वेल्सचं क्रॉस करून जे निर्माण केलेलं आहे त्याला कॅरी सुनेरी असं नाव दिलेलं आहे. अशा प्रकारचे त्यांनी वेगळ्या 5-6 प्रकारचे जे प्रजाती आहेत त्याच्या त्या निर्माण केलेल्या आहेत की ज्याच्यापासून आपल्याला जे योग्य वाटेल, आपल्याला जी गरज आहे, समजा अंड्यासाठी करायचं असेल तर आपण अंड्यासाठीची वेगळी प्रजाती निवडू शकतो. फक्त पांढऱ्या अंड्यासाठी हवं असेल तर पांढऱ्या अंड्याची प्रजाती, अशा प्रकारे आपण त्यातली ती निवड करू शकतो. अशा प्रकारे ही आपल्या देशामध्ये त्यांनी ती विकसित करण्यात आलेली आहे. आता हे झालं त्याच्या विकासाच्या बाबतीत, मांसासाठी, अंड्यांसाठी वगैरे. आता जर प्रचार आणि प्रसाराचा जर विचार करायचा झाला तर वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये याचा प्रसार आपल्याकडे कसा झाला? सुरुवातीला ही ज्यावेळेस आपल्याकडे कॅरीकडे ही पक्षी आणले गेले तर कॅरी ही मार्केटिंग संस्था नाही आहे, फक्त संशोधनकर्ता आहे. तर मार्केटिंग करण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या संस्थांकडे देणे गरजेचे. तर सुरुवातीच्या कालावधीमध्ये आपल्या मुंबईमध्ये एक गोरेगावमध्ये केंद्रीय कुक्कुट विकास संघटन आहे. त्या केंद्रीय कुक्कुट विकास संघटनेने त्या कॅरीकडनं हे पक्षी आणले गेले तिथे आणि इथे त्यांनी वाढ केली गेली आणि लोकांना त्याचं प्रचारासाठी त्याची पिल्लं उपलब्ध करून दिली. अशा प्रकारे महाराष्ट्रामध्ये ती सुरुवात झाली. तसंच मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आपल्या मुंबईमधूनच गेलेले आहेत. मध्य प्रदेशचे जे कोणी शेतकरी आता सध्या करतायत त्यांनी आपल्या मुंबईमधनं ह्या संस्थेकडूनच घेऊन गेलेले आहेत. त्याचप्रमाणे केरळमध्ये आणि साऊथ इंडियामध्ये सुद्धा याचा चांगला प्रसार झालेला आहे. तर तामिळनाडूमध्ये याचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये AVM म्हणून हॅचरीज आहे, AVM हॅचरीज, यांनी चांगल्या प्रकारे याच्यावरती काम केलं. शेतकऱ्यांपर्यंत हे पक्षी त्यांनी त्याच्या माध्यमातून तिथं प्रसार केलेला आहे. एक ती प्रायव्हेट संस्था आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये एक साधारण 5-6 वर्षापासून व्यंकटेश्वर हॅचरीज म्हणून जी कुक्कुटपालनामध्ये सर्वात मोठी संस्था आहे, प्रायव्हेट कंपनी आहे. तर त्या कंपनीने सुद्धा ह्या बटेर पालन सुरू केलं आणि त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये याचा बऱ्यापैकी प्रसार सुरू झाला. पण आता हे जे बटेर पालन आहे हे महाराष्ट्रात इतर राज्यातही सुरू आहे, पण सरकारची काही त्याला परवानगी घ्यावी लागते का? काही त्याच्यासाठी नियमावली आहेत का? काय सांगाल? हां, त्याच्यासाठी थोडंसं बंधनं होती. कारण असं आहे की आपण आता हे जे संगोपन करणार आहोत ते जॅपनीज व्हरायटीज आहेत, पण जे भारतीय व्हरायटी प्रजातीच्या सुद्धा बटेर जे उपलब्ध आहेत किंवा लावे जे पक्षी आहेत यांचं काय झालं, पूर्वीपासून फार मोठ्या प्रमाणावरती शिकार करण्यात आली आणि त्यामुळे ह्या ज्या प्रजाती आहेत त्या जवळपास नष्ट होण्याच्या मार्गावरती आल्या होत्या.
त्यामुळे काय झालं, वन्यजीवन कायद्याअंतर्गत त्यांना घेण्यात आलं, म्हणजे त्यांच्या सूची क्रमांक 4 मध्ये त्याला इन्क्लूड करण्यात आलं. आणि जे ह्या सूची 4 मध्ये जे काही पक्षी किंवा प्राणी आहेत त्यांना आपण कायद्याने मारणं किंवा त्यांची शिकार करणं किंवा पाळणं हे मनाई करण्यात आलेली आहे. बरं. तर त्याच्यासाठी पर्यावरण मंत्रालयाने तसं एक अध्यादेश काढला आणि त्या अध्यादेशाने आपल्याला ते पाळण्यासाठी मनाई करण्यात आली. पण कसं झालं की आपण जपनीज व्हरायटी पाळतो, म्हणजे बाहेरनं विदेशातनं आलेली आहे, तर त्याचा आणि आपला हा ज्या भारतीय पक्ष्यांचा काही संबंध नाही, ते थोडे वेगळ्या प्रकारचे आहेत. म्हणून आपल्याकडे काय झालं, लोकांकडनं मागणी आली की हे पक्षी पाळण्यात यावे, जपनीज व्हरायटीला परमिशन देण्यात यावी. आपण ह्या परवानगीच्या मुद्द्यावर येऊया. एक फोन येतोय तो आधी घेऊया. आपल्याला फोन येतोय हेमंत भोजने यांचा, मोर्शी अमरावती इथून. हा, हॅलो, नमस्कार. प्रश्न विचारा. हा, प्रश्न असा आहे की हा बटर नावाचा पक्षी हा कुठून मिळेल आपल्याला? कुठे मिळेल? हा, काय सांगाल? हा जो पक्षी आहे हा कुठे मिळेल, असा त्यांचा प्रश्न आहे. याचे पिल्लं जी उपलब्ध आहेत आपल्याकडे सध्या, मी आता सांगितल्याप्रमाणे केंद्रीय कुक्कुट विकास संघटन मुंबई इथे उपलब्ध आहेत. त्याचबरोबर वेंकीस कंपनी जी पुण्यामध्ये आहे, त्यांचा फार्म आहे, त्यांच्याकडे ती उपलब्ध आहेत. आणि AVM हॅचरी जी तामिळनाडूमध्ये त्यांच्याकडे ती उपलब्ध आहेत. CRI केरीमध्ये याची पिल्लं आपल्याला मिळू शकतील. आणि थोडेफार प्रायव्हेट लोक याच्यामध्ये काम करतायत आणि त्यांनी त्यांच्या स्वतःच्या हॅचरीज निर्माण केलेल्या आहेत. तर आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये अशा हॅचरीज उपलब्ध आहेत, त्यांच्याकडे सुद्धा आपल्याला ही पिल्लं मिळू शकतील. हे झालं पक्षी मिळण्याबाबत. आपण परवाना या मुद्द्यावर होतो, काय सांगाल? तर हे बंधन असलं, आपली भारतीय व्हरायटी संगोपनासाठी बंधन असल्या कारणाने आणि त्या कायद्याअंतर्गत येत असल्या कारणाने आपल्याला ते पाळता येणं शक्य नव्हतं. पण परवाना घेता आपण जापनीज क्वेल हे पाळू शकतो. ही खूप चांगली गोष्ट आहे, कारण एक रोजगाराची संधी त्यातनं आपल्याला उपलब्ध होते. याविषयी आणखीन जाणून घेऊया, पण घेऊया या ठिकाणी एक छोटीशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपल्या सगळ्यांचं मी पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत करते. जापनीज क्वेल संगोपन, ग्रामीण भागात रोजगाराची संधी, याविषयी आपण डॉक्टर नरेश बांगर यांच्याशी बोलतो आहोत. त्यांच्याकडनं सविस्तर अशी माहिती घेतो आहोत. आता हा जो पक्षी आहे, लाव्हा ज्याला म्हणतात, वेगळी वेगळी नावं आहेत, तर या पक्षाची उपयुक्तता, म्हणजे उपयोग त्याचा जर सांगायचा झाला तर काय सांगाल आपण प्रेक्षकांना? याचा उपयोग दोन प्रकारे केला जातो, अंडी खाण्यासाठी आणि मांसासाठी. ह्या दोन्ही गोष्टींसाठी उपयोग होतो. तर त्या अंड्याचा आणि मांसाचा हे दोन्ही एक महत्व आहे त्यांना, दोन्हींना वेगवेगळं. साधारणपणे जर आपण हे अंड्यासाठी जर हे पक्षी जर पाळले, वेगवेगळे आपण पदार्थ बनवतो, तशा प्रकारचे प्रत्येक प्रकारचे पदार्थ आपण ह्या अंड्यांपासून बनवू शकतो. आणि मांसासाठी जर आपण विचार केला तर ह्या बटेल किंवा लाव्याच्या ज्या मासा करता कुठल्याही धर्मामध्ये प्रतिबंध नाही आहे. कुठल्याही धर्मामध्ये, म्हणजे कारण कसं आहे, तर डुकराचं मटण झालं किंवा इतर मटण झालं, यांना कुठेतरी प्रतिबंध येतो धर्मामध्ये. तसं याच्यात कुठेही नाही, सर्व लोक याला खातात, कारण त्याची चव, हे अतिशय चविष्ट पक्षी आहेत. त्याचबरोबर त्याचं जे मांस आहे उत्तम आहे, अगदी चांगल्या चवीचं आहे, ते उच्च प्रतीचं आहे. त्याच्यामध्ये जे मांसाचं किंवा हाडाचं प्रमाण जे असतं ते जास्त आहे. मांसाचं प्रमाण जास्त आहे, याच्यामध्ये हाडाचं प्रमाण कमी आहे, मांसाचं प्रमाण जास्त आहे. साधारणपणे आपण एक फोन घेऊया का, त्यानंतर आपण सांगूया उपयोगिता. राजेंद्र पठाण यांचा फोन येतोय आपल्याला हरियाणावरनं. हॅलो, कर्नाळावरनं त्यांचा फोन आहे. हॅलो, नमस्कार. नमस्कार मैडम, विचार. ये आपने गलत लिख दिया, पठान, ये बतान हूँ सर, मैं मराठा. बतान जी, हाँ बोलिए. सर नमस्कार डॉक्टर साहब. नमस्ते. नमस्कार डॉक्टर साहब. नमस्ते. नमस्ते डॉक्टर साहब, मेरे पास यहाँ 6 डबड़ा जमीन है हरियाणा में. हाँ, कहिए सर. 6 डबड़ा जमीन है और कम से कम 200 जगह मेरे पास ऐसी है जो बटेर के लिए मैं पालना चाहता हूँ, और मेरे पास मार्केट में भी शॉप्स अवेलेबल है मेरे पास. हाँ, तो इस बटेर को मैं बीच में बिजली लाइट चली गई थी, मैं सुन नहीं पाया आपकी पिछली बात को. हाँ. तो मैं कैसे इस बिजनेस को स्टार्ट कर सकता हूँ? सुरुवात कैसे कर सकते, सुरुवात कशी करायची असा त्यांचा प्रश्न आहे. हाँ जी, बस करायची, त्यांच्याकडे दुकान आहे, सगळी व्यवस्था आहे, सुरुवात कशी करायची? आपको मुर्गी पालन का कुछ अनुभव है? आपण सुरुवात सांगूया त्यांना. हाँ,
आपको अगर मुर्गी का पालन का अनुभव होगा तो आप वो जैसे मुर्गी पालन किया जा सकता है उसी हिसाब से इसको पालन किया जाता है, थोड़ी सी उसमें अलग किया जा सकता है। ये बटेर को आप एक मुर्गी जो रखते हैं उसके करीब करीब एक मुर्गी की जगह में 5 से 6 बटेर हो जाते हैं, तो उतनी जगह आपको उनको देनी है। उनका घर उस हिसाब से बना लेना है ताकि ये उड़ने वाला पक्षी है और छोटे आकार का होने की वजह से ये जल्दी जाली से बाहर निकल जा सकता है। तो एक छोटे आकार की जाली आपको 1 इंच वाली या 1 सेंटीमीटर चौड़ाई वाली जो जाली है वो जाली लगा के उसका आप घर बनवा सकते हैं। और आपके यहाँ नज़दीक में जहाँ से भी इसके चूजे उपलब्ध होते होंगे आपको वहाँ से लेने हैं। आपको हरियाणा के लिए हो सकता है कि दिल्ली में आपको चूजे उपलब्ध हो जाए, तो दिल्ली से आपको इनके चूजे मिल जाएंगे। और इनके जो चूजे आपको पहले 2 हफ्ते तक उनको ब्रूडिंग करना पड़ता है। वो ब्रूडिंग के समय उनको गर्मी की ज़रूरत होती है, वो आप बल्ब के या हीटर के माध्यम से दिया जाती है या बुखारी के माध्यम से उनको वो गर्मी दी जा सकती है। और वो 10 से 15 दिन बाद उनको गर्मी की ज़रूरत नहीं पड़ती और उसके बाद में करीब करीब आपको 6 हफ्ते बाद ये आपको बेचने के लिए तैयार हो जाएंगे। जैसे मुर्गी को आपको दाने के बर्तन, पानी के बर्तन शेड के अंदर रखने होते हैं उस हिसाब से आप उनको रख सकते हैं। या दूसरा आपके पास ऑप्शन रहेगा कि इनको ब्रूडिंग का जो कालावधि है, पहला जो 15 दिन का कालावधि आप ज़मीन पे पालो, ब्रूडिंग कर दीजिए और उसके बाद में आप उनको 2 हफ्ते बाद में पिंजरे में शिफ्ट कर दीजिए और पिंजरे में 4 हफ्ता रख के आप उसको उनको बेच सकते हैं। आपण छान पद्धतीने त्यांना सांगितलं, पण या बटेरचा उपयोग सांगत होतो प्रेक्षकांना, काय सांगाल? बटेरच्या मांसाबद्दल मी आपल्याला सांगत होतो की याच्यामध्ये याचं जे ड्रेसिंग पर्सेंट म्हणजे आपण 1 किलोची जर कोंबडी कापली तर त्याच्यातनं किती मांस आपल्याला उपलब्ध होतं त्याला आपण ड्रेसिंग पर्सेंटेज म्हणतो। तर याचं ड्रेसिंग पर्सेंटेज 70% आहे। म्हणजे साधारण 1 किलोचं जर 5 किंवा 6 बटेर जर आपण कापले 1 किलोचे तर त्याच्यातनं 700 ग्रॅम आपल्याला त्याच्यातनं मांस उपलब्ध होतं। यात विशेष म्हणजे याच्यात मांसाचं आणि हाडाचं प्रमाण जर पाहिलं तर हाडाचं प्रमाण कमी आहे, मांसाचं प्रमाण जास्त आहे। म्हणजेच आपल्याला खाण्यासाठी जे मिळणार आहे त्यातनं ते जास्त प्रमाणात मिळणार आहे। आणि कारण याची जे छातीचं मांस आहे किंवा मांडीचं मांस आहे ते जास्त असतं, हाडाच्या वजनापेक्षा ते मांसाचं वजन जास्त असतं। आणि हे जे मांस आहे आपल्यासाठी खूप उपयुक्त आहे कारण याच्यात प्रथिनांचं प्रमाण जास्त आहे, कोलेस्ट्रॉलचं प्रमाण कमी आहे। त्यामुळे हे जे मांस आहे आपल्याला लहान मुलांच्या वाढीसाठी, शारीरिक वाढीसाठी, त्यांच्या बौद्धिक वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे। तसंच गर्भवती महिलांना सुद्धा हे उपयुक्त आहे, तर त्यांना सुद्धा हे सेवन केल्याने त्यांच्या ज्या गर्भाची वाढ आहे ती योग्य प्रकारे होऊ शकते। अशा प्रकारचं जे मांस आहे अतिशय उपयुक्त आहे। बरं, आता हा व्यवसाय करायचा झाला तर त्याचे फायदे खूप असतील, तर शेतकरी बांधव अगदी आवर्जून करण्याचा विचार करतील, तर त्याचे फायदे सांगायचे झाले तर काय सांगाल सर? याचा फायदा सांगणार आपण त्या फायद्यांपूर्वी एक फोन आलाय, तो फोन घेऊया। मयूर गुजर सांगली इथून बोलतायत। हॅलो, मयूर गुरव सांगलीवरून बोलतायत, बोला। नमस्कार। नमस्कार, सांगलीवरून बोलतोय मी, बोला। माझा प्रश्न असा होता की आपले बटर पालनासाठी प्रशिक्षण कुठे भेटेल आणि दुसरी गोष्ट आपल्याला सरकारतर्फे काय अनुदान वगैरे आहे का याच्यात? हो, नक्कीच। आपल्याला प्रशिक्षण जे आहे केंद्रीय कुक्कुट विकास संघटन जे आरे कॉलनीमध्ये आहे यांचं एक 6 दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम असतो, त्यातनं तुम्हाला त्याचं प्रशिक्षण मिळू शकेल। तसं राज्य शासनामध्ये सुद्धा वेगवेगळ्या तालुक्यात लेवलला प्रशिक्षण होत असतं, पण स्पेसिफिकली बटेरचं होत नाही, ते कोंबडी पालनाचं प्रशिक्षण देतात। त्याच्यामध्ये आपल्याला बटेरची सुद्धा किंवा लावी पक्षी पालनाची सुद्धा माहिती आपल्याला तिथून मिळू शकते। आपला जो दुसरा प्रश्न होता की याच्यासाठी सरकारकडनं काही योजना आहेत का, तर सध्याच्या परिस्थितीत राज्य शासनाची कुठलीही योजना नाही आहे, परंतु आपल्याला केंद्र शासनाची योजना आहे। केंद्र शासनाची व्हेंचर कॅपिटल फंड म्हणून योजना आहे। या अंतर्गत जर आपण बँकेकडे जर गेलात आणि एक प्रोजेक्ट रिपोर्ट त्यांना सादर केला तर साधारणपणे आपल्याला 25 ते 33% सबसिडी या योजनेतून आपल्याला बॅक एंडेड सबसिडी आपल्याला मिळू शकते। आपण आता व्यवसायाचे फायदे सांगूया। बटर पालन व्यवसायाचे फायदे, महत्त्वाचा फायदा म्हणजे ह्या पक्ष्यांची जलद वाढ। हे साधारणपणे आपण 5 ते 6 आठवड्यामध्ये हे पक्ष्यांची विक्री करू शकतो। म्हणजे आपण जर आज पक्षी पालन सुरू केलं तर आपल्याला 1.5 महिन्यामध्ये त्याच्यापासून उत्पन्न आपल्याला मिळू शकतं। मिळकत जी आपल्याला ती त्वरित मिळते आणि कसं असतं की आपल्याला ज्यावेळेस व्यवसाय करतो जर तर लगेचच आपल्याला त्याच्यापासून उत्पन्न मिळायला लागलं तर थोडंसं बरं वाटतं, त्यामुळे आपण सहज हा व्यवसाय करू शकतो। त्यात दुसरं विशेष म्हणजे की याच्यामध्ये भाग भांडवल कमी लागतं, म्हणजे कमी पैशामध्ये हा आपला पक्षी तयार होत असतो। कोंबडीचा जर विचार केला तर जर ब्रॉयलर कोंबडी जर आपण पाळायचा जर विचार केला तर तिच्यासाठी जी जागा लागते
त्या जागेपेक्षा याच्यामध्ये फार कमी जागा लागतं. एक ब्रॉयलर पक्षी जे एवढ्या जागेमध्ये आपण संगोपन करतो त्याच्यामध्ये हे साधारणपणे 5 ते 6 बटेर पक्षी आपण पाळू शकतो. म्हणजे थोडक्यात काय तर जो शेड आपण 1000 ब्रॉयलर पक्ष्यांसाठी बांधणार आहोत त्या शेडमध्ये साधारणपणे 5 ते 6000 बटेर पक्षी आपले पाळले जाऊ शकतात. म्हणजे तिथे सुद्धा आपल्याला त्याच्यावरती खर्च कमी होतो. म्हणजे भांडवली खर्च आहे तो आपला त्याच्यामध्ये कमी होतो. आपली गुंतवणूक असते ती कमी होते आणि ती लवकरात लवकर आपल्याला मिळते. त्याचबरोबर ती आपण मजुरीचा जो खर्च आहे तो सुद्धा इथे कमी लागतो. कारण जे 5000 ब्रॉयलर पक्षी पाळायला जेवढं मजूर लागतं त्याच्यामध्ये आपण साधारणपणे 25000 बटेर पक्षी पाळू शकतो. आणि जागा कमी लागते, खाद्य कमी लागतं. खाद्यावरचा जो खर्च आहे तो ब्रॉयलर पक्षी पाळताना आपल्याला एक पक्षी पाळताना साधारणपणे 3.5 किलो ते 4 किलोचा खाद्य खर्च करावा लागतो. हा पक्षी आपण एक पक्षी पाळताना आपल्याला अर्धा किलो ते 600 ग्राम फक्त खाद्य आपल्याला याच्यामध्ये लागतं. म्हणजे तो खर्च आपला बराचसा इथे कमी होतो. विशेष म्हणजे हे पक्षी आजारी पडत नाहीत लवकर, फार काटक प्रजाती आहे ही. त्यामुळे काय होतं की आपल्याला या पक्ष्यांसाठी कुठल्या प्रकारचं लसीकरण करावं लागत नाही. त्याचबरोबर याच्यावरती औषध उपचाराचा जो खर्च आहे तो फार कमी असतो. त्यानंतर ह्या पक्ष्यांपासून जी मिळणारी विष्ठा आहे ती अगदी उत्तम प्रतीची विष्ठा असते. त्याच्यातनं जो खत तयार होतो ते अगदी उत्तम प्रतीचं खत असतं साधारण. आणि त्यामुळे कसं होतं की आपण ज्यावेळेस शेणखत वापरतो, जिथे 1 किलो शेणखत वापरायला लागतं तिथे साधारणपणे हे 100 ते 200 ग्राम फक्त हे जर खत वापरलं तरी ती जी उत्पादकता आपल्याला मिळणार आहे शेणखतापासून तेवढीच उत्पादकता आपल्याला ते 100-200 ग्राम याच्या खतापासून मिळतं. म्हणजे एक चांगलं पॉवरफुल खत आपल्याला याच्यापासून मिळून जातं. म्हणजे अनेक फायदे आहे या क्वेल पालनाचे. हे फायदे घेत असताना हा व्यवसाय नेमका करायचा झाला तर तो कोण करू शकतो? व्यवसाय म्हटलं की आपण तो पूर्ण वेळ किंवा अर्धवेळ असा दोन्ही प्रकारे केला जाऊ शकतो. मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे इथे कमी जागा लागते, कमी खर्च लागतो. त्यामुळे हा व्यवसाय कुणीही करू शकतो. म्हणजे गरीब व्यक्ती जी म्हणजे कमी भूमिहीन शेत असेल किंवा अल्पभूधारक असेल, शेतमजूर असेल तर अशा व्यक्ती आपण कमी भांडवल लागत असल्या कारणाने अशा व्यक्ती हा व्यवसाय करू शकतात. त्याचबरोबर ह्या व्यवसायामध्ये असं कुठली टेक्नॉलॉजी नाही आहे की एकदम काही गोष्टी आपल्या स्किल वर्क नसल्या कारणाने घरातील कुठलीही व्यक्ती करू शकते. वयस्कर व्यक्ती असेल, बायका मुलं असतील घरातलं. आणि हा व्यवसाय आपण ह्या व्यवसायामध्ये आपल्याला पूर्ण वेळ द्यायची गरज लागत नाही. साधारणपणे दिवसातले आपण 1 ते 2 तास जर याच्यात दिले तरीसुद्धा हा व्यवसाय आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. म्हणजेच काय की आपण आपली नोकरी सांभाळून किंवा इतर आपली शेतीची कामं सांभाळून सुद्धा आपण हा व्यवसाय केला जाऊ शकतो. म्हणजे त्यामुळे आपल्या घरातील बाया मंडळी असतील किंवा वयस्कर मंडळी असतील किंवा इव्हन लहान मुलंसुद्धा हा घरामध्ये व्यवसाय करू शकतात. आणि त्याबरोबर आपण एक पूरक व्यवसाय म्हणून हा चांगल्या प्रकारे केला जाऊ शकतो. बरं, आता करता येऊ शकतो अगदी सहज कोणालाही, पण तो नेमका करायचा कसा? बटर पालन आपण करताना, कुक्कुटपालन किंवा बटर पालन करताना आपण त्या 2 प्रकारे त्या कोंबड्या किंवा बटर पाळले जातात. एक गादी पद्धतीने पाळल्या जातात आणि दुसरं पिंजरा पद्धतीने पाळले जातात. त्याचबरोबर एक तिसरी पद्धत आहे स्लेटेड फ्लोअर म्हणून, ती सुद्धा आपण पाळली जाते. पण आपण गादी पद्धतीबद्दल आपण आता स्लाइडमध्ये पाहतो की कशा प्रकारे जमिनीवरती, गादी पद्धत म्हणजे काय की पक्षी आपण जमिनीवरती सांभाळतो. जमिनीवरती आपण एक गादी माध्यम टाकलेलं असतं. या गादी माध्यमामध्ये भाताचा तूस किंवा शेंगांची टरफळांचा कुट्टा करून किंवा इतर जे काही गवत आहे किंवा काय आपल्याकडे भुसकट अवेलेबल असतं शेतामध्ये तर याचा गादी माध्यम म्हणून वापर केला जातो. तो साधारणपणे 1 ते 2 इंचाचा थर आपण तिथे तो अंथरला जातो. तर याच्यासाठी एक आपल्याकडे व्हिडिओ क्लिप आहे, आपण ती व्हिडिओ क्लिप पाहूया. ज्या पद्धतीने त्याचं पालन केलं जातं तर गादी पद्धतीची आपण या ठिकाणी व्हिडिओ क्लिप दाखवतो आहोत. ठीक आहे. विविध पद्धतीमधली एक महत्त्वाची पद्धत बघतोय आपण, दिसते स्क्रीनवर. गादी पद्धतीमध्ये आपण गादी माध्यम जे अंथरले त्याच्यावरती हे पक्षी राहतात. एक आपलं कोंबडीचं शेड असतं त्या प्रकारे शेड बांधतात आणि जमिनीवरतीच ह्या पक्ष्यांचं तिथे संगोपन केलं जातं. याच्यामध्ये खाद्याची भांडी. त्यांचा महत्त्वाचा प्रश्न आहे, बहुतेक जणांना तो प्रश्न पडला की कुठे मिळतात बाबा यांची पिल्लं, कुठे मिळतात, भाव कसा? ही पिल्लं आपल्याला आरे कॉलनीमध्ये केंद्रीय कुक्कुट विकास संघटना आहे मुंबईमध्ये, गोरेगाव येथे. इथे ही साधारणपणे त्यांची आत्ताचा जो दर आहे ते 10 रुपये, पूर्वी 3 रुपये होता, नंतर 5 रुपये झाला आणि आता 10 रुपयाला ती पिल्लं आपल्याला उपलब्ध करून देतात. 1 दिवसाची पिल्लं आपल्याला त्यांच्याकडनं उपलब्ध होतात. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांना 1 दिवसाची पिल्लं घेऊन सांभाळायला थोडीशी अडचणी निर्माण होतात, म्हणून 1 आठवड्याची किंवा 2 आठवड्याची किंवा 3 आठवड्याची अशी सुद्धा पिल्लं त्यांच्याकडनं विकली जातात.
तर 1 आठवड्याची पिल्लं त्यांच्याकडनं 12 रुपयाला, 2 आठवड्याची पिल्लं 14 रुपये आणि 3 आठवड्याची पिल्लं 22 आणि 4 आठवड्याची पिल्लं 25 अशा दरामध्ये आपल्याला त्यांच्याकडे उपलब्ध होतात. त्याचप्रकारे वेंकीस कंपनीची पुण्यामध्ये फार्म आहे, त्या फार्मवरती सुद्धा पिल्लं उपलब्ध होतात. त्याचबरोबर विविध तालुक्यांमध्ये किंवा जिल्ह्यांमध्ये काही प्रायव्हेट शेतकरी याचं संगोपन करतात आणि त्यांच्याकडनं सुद्धा आपल्याला त्याची पिल्लं उपलब्ध होऊ तिथे जाऊन ते घ्यावे लागतात की आपण ऑर्डर दिली तर ते आपल्यापर्यंत येतात? दोन्ही प्रकार आहेत त्याच्यामध्ये. नॉर्मली पिल्लांचं कसं असतं की त्यांची बुकिंग करावी लागते आपल्याला, अच्छा. त्यांना ऑर्डर द्यावी लागते. एक साधारणपणे 1 ते 1.5 महिना अगोदर त्यांना ऑर्डर दिल्यानंतर त्या प्रकारे ते आपल्यासाठी पिल्लं तयार करून ठेवतात आणि एक तारीख दिली जाते. त्या तारखेला आयदर आपण घेऊन जायचं किंवा ते पोच करतात. तर गव्हर्नमेंटकडनं ज्यावेळेस आपल्याला मिळतात त्यावेळेस आपल्याला ती घेऊन यावी लागतात. गव्हर्नमेंटकडे पोच करण्याची तशी बऱ्याचदा सुविधा नसते, पण काही वेळेस लांबचा शेतकरी असेल त्याच्याकडे ट्रेनने जाण्या येण्याची सुविधा असेल किंवा ट्रेनने पार्सल जाण्याची तिथे सुविधा असेल तर अशा शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटमार्फत ट्रेनने सुद्धा पार्सलने ती पिल्लं पाठवली जातात त्यांच्या नजीकच्या स्टेशनपर्यंत आणि तिथनं त्या शेतकऱ्याने ती घेऊन. मला एका पक्षाच्या बाबतीतलं गणित आपण बघितलं की हजारो पक्षी आपण एका वेळेस त्या ठिकाणी त्याचं संगोपन करू शकतो. त्यांच्या घराची रचना कशी असते, आणखीन व्यवस्थापन नेमकं करायचं कसं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. कार्यक्रमात आपल्याला आता एक फोन येतोय प्रवीण जवादे यांचा यवतमाळवरून. हॅलो, बोला. हा बोला. हा, माझा प्रश्न होता का याचं प्रशिक्षण देणारी संस्था आमच्या विदर्भात कुठं आहे बा जवळपास? विदर्भात आहे का? विदर्भात प्रशिक्षण संस्था अशी नाही आहे तिथे कुठे, परंतु आपण पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधून त्यांच्यामार्फत आपण हे प्रशिक्षण घेऊ शकता. बरं, विदर्भात नाहीये, ते घेऊ शकतात. मात्र आपण घराची रचना ब्रेकपूर्वी समजावून घेत होतो. कशी असते त्यांच्या घराची रचना या जॅपनीज स्क्वेलची? कोंबड्यांचं जसं आपण घर बांधतो त्याच प्रकारचं आपण जॅपनीज स्क्वेलचं घर असतं. ह्या घर बांधताना सर्वात पहिलं आपण एक गोष्ट पाहतो की ही घराची जी लांबी असते ती उत्तर दक्षिण असते आणि रुंदीची जी बाजू असते ती पूर्व पश्चिम असते. त्याचबरोबर एक मिनिट आपण तो व्हिडिओ पण आपल्याकडे त्याचा तो आहे, तो व्हिडिओसाठी आपण जाऊया. त्या घराची रचना त्या व्हिडिओवरनं आपल्याला खूप चांगल्या पद्धतीने सांगता येईल. तर ती जी घराची विशिष्ट रचना आपण म्हणालात की कोंबडीचं जसं घर असतं त्याच पद्धतीचं हे क्वेल यांचं जे घर आहे ते आहे आणि एका ठिकाणी खूप सारे पक्षी आपल्याला बघायला मिळतात. सर, आपण व्हिडिओ दाखवूया. यांची घराची रचना कोंबड्यांच्या घरासारखीच असते. याच्यामध्ये आपण घराची जी उंची पाहिली जाते आणि रुंदी पाहिली जाते. जर आपण हे पक्षी पिंजरा पद्धतीने जर पाळणार असेल तर त्या घराची रुंदी जी आहे साधारणपणे 30-35 फुटाची राहते आणि जर गादी पद्धतीने जर पाळायची असेल तर मात्र ही रुंदी आपल्याला 25 फुटापेक्षा जास्त ठेवता येते. उंची पिंजरा पद्धतीमध्ये उंची साधारणपणे एक 15 ते 16 फूट ठेवावी लागते आणि जर आपण गादी पद्धतीने पाळणार असेल तर ती उंची आपण कमी ठेवली म्हणजे 8 ते 10 फूट जरी ठेवली तरी चालते. पण ही जी उंची जी आहे ती आपल्याकडचं जे वातावरण पाहून करायचं. ज्या ठिकाणी गरमीचं प्रमाण जास्त आहे, उष्णता जास्त आहे, अशा ठिकाणी जर आपण संगोपन करत असेल तर थोडीशी उंची जास्त ठेवली तरी चालते. आणि जर समजा आपल्याकडे जास्त गरमी नसेल, कोकणात सारखा जर प्रदेश असेल तर मग उंची एक 6 ते 8 फूट जरी ठेवली तरी ती पुरेशी असते. बरं, आता ही झाली एकूणच घराची रचना. आता हे जे आपल्याला छोटे छोटे दिसले क्वेल तर त्यांचं संगोपन, त्यांचा सांभाळ हा तितकाच महत्त्वाचा आहे. मग ते 1 दिवसाचं असो, 8 दिवसाचं असो, नाहीतर मोठं पूर्ण तयार झालेलं असो, तर त्याचं संगोपन कसं करायचं ते आपण आम्हाला नीट समजावून सांगा सर. आपण त्याचा व्हिडिओ बघतो आहोत का? व्हिडिओ शोधतो आहोत. बोला सर. हो, आपण आता त्याचा व्हिडिओ लावतोय. तर संगोपनामध्ये सर्वात प्रथम आपण ज्यावेळेस 1 दिवसाची पिल्लं घेऊन येतो त्या 1 दिवसाच्या पिल्लांना उष्णतेची गरज असते.
ती जी उष्णता आपण ती बल्ब्सच्या माध्यमातून किंवा हीटरच्या माध्यमातून किंवा बुखारीच्या माध्यमातून देत असतो. तर आपल्याकडे हा जो व्हिडिओ चालू आहे, या व्हिडिओमध्ये आपण दाखवतो की कमी प्रमाणामध्ये ज्यावेळेस आपल्याकडे एक 100पर्यंतची ज्यावेळेस पिल्लं असतील किंवा 200 100-150 पिल्लं असतील त्यावेळेस कशा प्रकारे संगोपन केलं जाऊ शकतं तसं ते आपल्याला त्या व्हिडिओमध्ये दिसत आहे. एक साईड पूर्ण पत्रा लावलेला आहे गोलाकारामध्ये याच्यासाठी लावलेलं आहे की जर आपण चौकोनी जर लावलं तर कोपऱ्यामध्ये ते पक्षी जातात लहान पिल्लं आणि मग तिथे दाबून मरण्याची शक्यता असते, म्हणून तो गोलाकार ठेवायचा असतो. आणि वरून आपण तिथे बल्ब सोडलेले आहेत आणि पक्षी आणि खाद्याचं भांडं आणि पिण्याचं भांडं आपण तिथे ठेवलेलं आहे. या लहान पिल्लांच्या संगोपनामध्ये आपल्याला त्यातलं जे तापमान आहे ते तापमान त्या बल्बच्या माध्यमातून देत असतो आणि ते आपल्याला नियंत्रित ठेवायचं असतं. साधारणपणे पहिल्या आठवड्यामध्ये त्या पक्ष्यांना एक 95 डिग्री फॅरनहाईट इतकं तापमान दिलं जातं. नंतर दुसऱ्या आठवड्यापासून ते 90 डिग्री दिलं जातं. तिसऱ्या आठवड्यामध्ये 85 डिग्री आणि चौथ्या आठवड्यापासून नॉर्मल तापमानामध्ये ते जगू शकतात. अशा प्रकारे लहान पिल्लांचं संगोपन केलं जातं. बरं, जर आपल्याला तेच मोठ्या प्रमाणामध्ये करायचं असेल, जास्त प्रमाणामध्ये जर ते करायचं असेल तर मग थोडंसं व्यवस्था वेगळी करावी लागते. आता हा जो दुसरा व्हिडिओ आपण एक दाखवतोय त्या व्हिडिओमध्ये आपण पालखी मोठ्या प्रमाणामध्ये इथे त्यांनी ते पक्षी ठेवलेले आहे. तर याच्यामध्ये आपण जास्त प्रमाणात जर ठेवायचं असेल तर 2-3 गोष्टींची काळजी घ्यावी लागते. त्यात म्हणजे सर्वात पहिलं की पक्षी काय होतं की काही वेळेस तापमान कमी झालं की एका ठिकाणी जमा व्हायला लागतात आणि ते जमा झाल्यामुळे एकावर एक असं दबून मरण्याची शक्यता असते. तर अशा वेळेस काय केलं जातं की आपल्याला थोडंसं लक्ष ठेवायला लागतं. आवाज देऊन किंवा टाळी वाजवून किंवा एखादा कपडा ठेवून असं तो हलवला जातो आणि त्याच्यातनं ते पक्ष्यांना थोडंसं पसरवलं जातं जेणेकरून ते एका ठिकाणी येऊन दबून मरणार नाहीत. त्याचबरोबर आपण त्यांना जे पाण्याचं भांडं आपण दिलेलं असतं त्या पाण्याच्या भांड्यामध्ये तो पक्षी जाऊन बसू शकतो. लहान पिल्लू असल्याकारणाने तो जर त्यात गेला तर आणि ओला झाला तर त्याला पटकन बाहेर येता येत नाही आणि मग तो तिथेच मरतो. म्हणून त्या भांड्यामध्ये आपण मोठी मोठी दगडं ठेवलेली दिसतील तिथे, त्यामुळे जेणेकरून तो आतमध्ये गेला तरी तो त्वरित बाहेर येऊ शकतो. त्याचबरोबर एक काळजी घ्यायची आपल्याला बटेर पालनामध्ये, ती म्हणजे की बटेर लहान पक्षी असतो त्याचे पाय थोडेसे कमजोर असतात सुरुवातीला. त्यामुळे जसं आपण गादी माध्यम कोंबड्यांना टाकतो तसंच गादी माध्यम टाकलं जातं. फक्त त्याच्यावरती एक गोंडपाट, पातळ जे गोंडपाट मिळतं ते गोंडपाट किंवा शेडनेट हा खाली अंथरला जातो जेणेकरून ते पक्षी त्याच्यावरती चालल्यानंतर त्यांची पायांची ग्रीप ते धरून राहते. त्यांचे पाय असे फाकले जात नाहीत, त्यामुळे ते लंगडे होण्याचं जे प्रमाण त्याच्यामध्ये होतं ते होत नाही. अशा प्रकारे आपण त्या लहान पिल्लांचं संगोपन करत असतो. जे छोट्या छोट्या गोष्टी आहेत, छोट्या छोट्या गोष्टीतनं त्यांची काळजी आपण ही घेऊ शकतो त्या पिल्लांची. आता अनेक शेतकरी बांधवांचे प्रश्न यापूर्वी येऊन गेले की नेमके हे बटेर पिल्लं मिळतात कुठे. मला वाटतं आपण पुन्हा एकदा सांगूया की हे पिल्लं नेमके मिळतात कुठे. काय सांगाल सर? हे पिल्लं मिळण्याचं पहिलं ठिकाण जे आहे जिथून आपण सुरुवात झाली बटेरची, CARI सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट, इज्जतनगर, बरेली. आपण ते फुल स्क्रीनवर आपण दाखवूया प्रेक्षकांना जर त्याचे काही पत्ते असतील आपल्याकडे तर. हां, नेमकं ते कुठे मिळतं हा एक महत्त्वाचा भाग आहे की हे पक्षी मिळतात कुठे की जेणेकरून आपल्याला ते आणता येईल. सेंट्रल एव्हियन रिसर्च इन्स्टिट्यूट, इज्जतनगर, बरेली, उत्तर प्रदेशमध्ये मिळू शकतील पिल्लं. त्यानंतर केंद्रीय कुक्कुट विकास संघटन RML कॉलनी, गोरेगाव, मुंबई येथे पिल्लं उपलब्ध आहेत. त्यानंतर IPMT पुणे, उरळी कांचन, हडपसर रोडला व्यंकटेश्वरा हॅचरीजचा आहे, तिथे आपल्याला हे उपलब्ध होऊ शकतील. त्यानंतर AVM हॅचरीज, कोइंबतूर, तामिळनाडूमध्ये, इथे ही पिल्लं उपलब्ध होऊ शकतील. आणि त्याचबरोबर जे काही प्रायव्हेट हॅचरीज सुरू झालेल्या आहेत विविध जिल्ह्यांमध्ये, तिथे सुद्धा आपल्याला ही पिल्लं उपलब्ध होऊ शकतील. बरं, आता हे झालं पिल्लं मिळण्याचं ठिकाण. आता हे पक्षी जे आहे नेमकं खातात काय, यांचं खाद्य काय आहे? आपण स्क्रीनवर पाहूया त्यांना खाद्याचे कशा प्रकारे दिलं जातं ते. साधारणपणे 5 आठवडे 5 आठवड्यामध्ये मोठं होणं जर पक्षी होतो त्यासाठी त्यांना साधारणपणे अर्धा किलो खाद्य त्यांना लागतं. 6व्या आठवड्यापासून त्यांना प्रतिदिन 20 ते 22 ग्राम इतकं खाद्य त्यांना दिलं जातं. खाद्य देताना फक्त काळजी घ्यायची असते की कोंबडीचं जे खाद्य असतं आपण ब्रॉयलर स्टार्टर किंवा प्री स्टार्टर हेच वापरतो आणि यांचं खाद्य थोडंसं बारीक असलं पाहिजे. तर ब्रॉयलर स्टार्टर जर आपण वापरत असेल तर लहान पिल्लांना जर ज्यावेळेस आपण देतो त्यावेळेस त्या ब्रॉयलर स्टार्टरला आपण थोडं बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं आपल्याकडे जे काही साधनं असतील त्या साधनाने थोडं बारीक करून मग त्यांना ते द्यायचं आहे. मोठ्या पक्ष्यांना जर 3 आठवड्याच्या वरच्या पक्ष्यांना द्यायचं असेल तर ते ब्रॉयलर स्टार्टर आपण डायरेक्टली देऊ शकतो.
आणि त्यांचं जे खाद्य आहे त्या खाद्य जर आपण बटेरसाठी म्हणजे खास लावी पक्ष्यांसाठी जर तयार करायचं झालं तर तसंही आपण तयार करू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण इथे पाहतात की ब्रॉयलर बटेरसाठी असेल तर त्यांना ब्रॉयलर पहिल्या 4 आठवड्यापर्यंत आपण स्टार्टर खाद्य देतो. त्यानंतर 4 ते 6 आठवड्यानंतर आपण त्यांना फिनिशर खाद्य देतो. आणि जर हेच जर बटेर पक्षी आपण अंड्यासाठी पाळणार असेल तर त्यांना पहिले 4 आठवडे स्टार्टर दिलं जातं. त्यानंतर 2 आठवडे त्यांना ग्रोअर खाद्य दिलं जातं आणि त्यानंतर अंडी त्यांची साधारणपणे 42 दिवसापासून सुरू होतात. म्हणजे 6 ते 7 आठवड्यामध्ये त्या अंडी द्यायला सुरुवात करतात. त्यावेळेस आपण त्यांना लेअर खाद्य आपण देतो. तर त्या खाद्यामध्ये ऊर्जेचं प्रमाण किती असलं पाहिजे, प्रथिनांचं प्रमाण किती असलं पाहिजे, कॅल्शियमचं, फॉस्फरसचं आपल्याला तिथे स्क्रीनवरती आता मी दाखवलेलंच आहे. याचं विशिष्ट असं आहे की अंड्यांसाठी जर आपल्याला पक्षी ठेवायचे असतील तर त्यांना कॅल्शियमची गरज फार जास्त असते. त्यामुळे जर आपण कोंबडीच्या खाद्यावरती जर आपण हे ठेवत असेल म्हणजे ब्रॉयलर किंवा लेअर पक्ष्यांचं जर खाद्य देऊन त्यांना जर वाढवत असेल आपण त्यावेळेस आपल्याला ॲडिशनली कॅल्शियम आणि फॉस्फरस हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये टाकावं लागतं. अन्यथा पक्ष्यांची अंडी देण्याचं प्रमाण कमी होतं किंवा कवच नसलेल्या अंड्यांचं येण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त राहतं. बरं, आता व्यवस्थापन हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे सर. व्यवस्थापनाविषयी काय सांगाल? व्यवस्थापनामध्ये आपण सर्वात पहिला जो मुद्दा आपण पाहिला की लहान पिल्लांचं संगोपन हा सर्वात प्रथम मुद्दा. आणि जितकं आपण चांगल्या प्रकारे लहान पिल्लांचं म्हणजे पहिल्या 8 ते 10 दिवसात किंवा 15 दिवसामध्ये त्यांचं जे संगोपन करतो जितकं चांगलं संगोपन करू तेवढी आपल्याला चांगलं त्याच्यापासून वाढ मिळते. पक्षी मरण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये कमी राहतं. आपण म्हणतो ना की चांगली सुरुवात चांगला शेवट, तसं याच्यामध्ये आहे. म्हणजे जर सुरुवात लहान पिल्लांचं जर संगोपन आपण चांगल्या प्रकारे केलं, ब्रुडिंग जर चांगलं केलं तर मग मात्र आपल्याला पुढे अडचणी येत नाहीत. आणि त्याच ब्रुडिंग नंतर मात्र आपल्याला त्यांचं खाद्याचं व्यवस्थापन करावं लागतं, पाण्याचं व्यवस्थापन केलं जातं. खाद्य व्यवस्थापनामध्ये आपण त्यांना खाद्याची भांडी प्रमाणात असली पाहिजेत. कमी जर प्रमाणात जर राहिली तर काही पक्ष्यांना खाद्य मिळत नाही. त्यामुळे योग्य प्रमाणामध्ये असली पाहिजेत. त्याचबरोबर खाद्याच्या भांड्यांची जी उंची असते ती आपण व्यवस्थित राखली पाहिजे. सुरुवातीला लहान पिल्लं असतात त्यावेळेस ते खाद्य जमिनीवर ठेवले जातात. जशी जशी ती पिल्लं वाढतील तसं तसं खाद्याची उंची आपण खाद्याच्या भांड्याची उंची आपण वाढवत असतो. आणि खाद्याचं भांडी एका ठिकाणी न ठेवता ती पूर्ण शेडभर व्यवस्थित रांगेमध्ये अशी पसरून ठेवली जातात जेणेकरून सर्व पक्ष्यांना ते खाद्य मिळू शकेल. तसंच आपण पाण्याच्या व्यवस्थापनामध्ये बघतो. त्यांना पाण्यावरची भांडी आपण सुरुवातीला लहान पिल्लं असताना जमिनीवरती ठेवलं जातं. लहान पिल्लं असताना त्याच्यामध्ये आपण दगडं ठेवतो किंवा लहान मुलांच्या खेळण्याच्या ज्या गोट्या असतात त्यांचा वापर केला जातो त्याच्यामध्ये, जेणेकरून ते पक्षी त्या भांड्यामध्ये राहून ओले होऊन ते त्याच्यामध्ये मरणार नाहीत याच्यासाठी ते केलं जातं. नंतर जर एक 15 दिवसाचे पिल्लं झाल्यानंतर ते दगडं किंवा गोटे ठेवण्याची गरज पडत नाही, ती काढून घेतली जातात आणि मग ती पाण्याच्या भांड्यांची उंची जशी गरज असेल त्याप्रमाणे ती वाढवली जाते. फक्त पाणी व्यवस्थापनामध्ये आपल्याला एक गोष्ट पाहायची असते की त्यांना कायम मुबलक पाणी मिळेल. म्हणजे पाणी सतत त्यांच्याकडे कंटिन्यूअस असलं, कमी पडता कामा नये. विक्रीविषयी थोडक्यात काय सांगाल सर? अगदी थोडक्यात. विक्रीविषयी जसं कोंबड्यांचं आपण पाहतो की कोंबड्यांची आपल्याला बाजारामध्ये दुकानं मिळतात, त्याचे व्यापारी उपलब्ध आहेत, जे व्यापारी आपल्याकडनं कोंबड्या विकत घेऊन जातात आणि त्या दुकानदारांना ते विकल्या जातात. तसा व्यवस्था आज आता याच्यामध्ये नाहीये. याचं कारण असं आहे की अजून हा व्यवसाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये होत नाहीये. त्यामुळे ती विक्री सेपरेट अशी त्याची विक्री व्यवस्था आपल्याला त्याची व्यवस्था आपल्याला करावी लागेल जर आपण व्यवसाय करतोय. जाता जाता एक वाक्यात काय संदेश द्याल सर? एक वाक्यामध्ये सांगायचं झालं तर बटेर पालन कुक्कुटपालनाला एक चांगला पर्याय आहे. अच्छा. आजच्या परिस्थितीमध्ये कुक्कुटपालनामध्ये खूप कॉम्पिटिशन वाढलेलं आहे. त्यामुळे जर आपल्याला थोडंसं हटके काय करायचं झालं तर ते कुक्कुटपालनाला एक चांगला पर्याय म्हणून बटेर पालन आहे. नक्कीच सर, आपण खूप छान पद्धतीनं आपण हा जो व्यवसाय नव्यानं करता येण्यासारखा आहे तो तुम्ही समजावून सांगितला आणि खूप छान पद्धतीने आमच्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाला माहिती दिली. त्याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले खूप मनपूर्वक आभार मानते. आणि शेतकरी बंधू आणि भगिनींनो, तुम्ही सुद्धा हा एक नवीन व्यवसाय खरं तर करू शकतात, एक नवा मार्ग मिळवू शकतात आणि त्यातनं भरपूर असा पैसा जो आहे तो कमवू शकतात. आता हे झालं आजच्या बटेर पालना याविषयी. आता पुढच्या गुरुवारी एक आणखीन नवीन चांगला विषय आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत. 6 मे 2021 गुरुवारी विषय आहे औषधी वनस्पती रोपवाटिका तंत्र. यात सहभागी होणार आहेत डॉक्टर दिगंबर मोकाट, प्रमुख संशोधक व विभागीय संचालक, राष्ट्रीय औषधी वनस्पती मंडळ, आयुष मंत्रालय, वनस्पतीशास्त्र विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि पुढील आठवड्याचे प्रश्न
हे आपण पाठवू शकतात आम्हाला व्हॉट्सॲपवर. त्यासाठी क्रमांक आहे 9960923081 आणि ईमेल ID ddmumbaikrisi@gmail.com. आपण आजचा कार्यक्रम पाहू शकला नसाल तर आपण फेसबुकच्या माध्यमातून हा कार्यक्रम बघू शकतात. www.facebook.com DD सह्याद्री, www.youtube.com DD सह्याद्री आणि @DD सह्याद्री या ट्विटरवरही आपण जाऊ शकतात. तर मंडळी, असाच हा जो आमचा कृषी दर्शन कार्यक्रम आहे, नवनवीन विषय आम्ही आपल्यासाठी घेऊन येतो जेणेकरून आपली आर्थिक प्रगती व्हावी, आर्थिक उन्नती व्हावी. आपला व्यवसाय करत असताना, शेती करत असताना आणि जोडधंदे करत असताना ते आवर्जून करा, पण स्वतःचं आरोग्य सांभाळा, स्वतःला जपा, आपल्याभोवती जे जे कोणी आहे त्या सगळ्यांना जपा. आजच्या कार्यक्रमातून आपला निरोप घेत आहोत. नमस्कार.